तर मंडळी नमस्कार. आज आम्ही चाललोय कोल्हापूरला. तर का म्हणशीला तुम्ही कोल्हापूरला चाललाय? तर आज आमच्या कारभारची इच्छा होती महालक्ष्मी मंदिरला जायचं कोल्हापूरच्या. तर यांनी पण आमच्या लग्नाच्या अगोदर गेलेल्या. आमचं लगीन होऊन आता 13-14 वर्ष झालं, पण अजून यांनी महालक्ष्मी मंदिर बघितले नाही. मग मी पण जास्त दिवस बघितलं नाही, मला पण 17 वर्ष झालं असेल जाऊन. म्हणून आज आम्ही असं आवरून चाललेलो आहे महालक्ष्मी मंदिरला. तर कारण तुम्ही किती झालं बघून मंदिर? भरपूर दिवस झालं, 10-12 वर्ष झालं माझ्या आपल्या लग्नाच्या अगोदर. होय. आता लग्न आपलं होऊन 14 वर्ष झाले, होय. मग अजून पहिला नाही. म्हणून म्हटलं आता जरा जाऊन येऊया. म्हणून बायकोची इच्छा पूर्ण करण्यासाठी आज आम्ही सगळीच आवरून चाललोय आता. तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर मंदिर कसं आहे आणि आम्ही एवढ्या दिवस गेल्यानंतर आता मंदिराची म्हणजे काय 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 बदल झालाय हे तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतोच. तर चला मंडळी, महालक्ष्मी मंदिरला चाललोय मी. तर कारभार बाई, आज तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. आज कसं होय, लय बरं वाटायले. भारी वाटायला मला पण भारी वाटत होता. मी पण कमीत कमी 7-10 वर्ष झालं मला पण जाऊन. मी पण काय गेलो नाही, लग्न झाल्यापासून जास्त गेलो नाही मी. आणि आमच्या कारभार मी रात्री प्लॅनिंग केलं, बाबा उद्या जाऊया हो महालक्ष्मी मंदिरात, मला सुट्टी आहे उद्या. मग जरा बायकोचं ऐकायला पाहिजे, जाऊया जरा म्हणून प्लॅनिंग घातलं आणि आता आम्ही निघायला लागलोय. तर आता खरंच भारी वाटायला जायला. लई दिवसात आता मंदिरला चालले. तर मंडळी बघा, आमचे डाकू बघा, डाकू ते असं उन्हात लई ऊन लागाले म्हणून थोडं जरा थांबले, जरा अवघडले म्हणून 4 जण गाडीवर आहे, त्यामुळे जरा थांबून प्रवास करायचा आहे म्हणून जरा थांबले. आणि हे बघा की दोन सगळे पॅक केल्यात, कारण उन्हाच्या झाड लई पडावं लागल्यात, लई ऊन पडले आज. हे पुढला डाकू बघा, यो पण ओळखाना पण झालाय. तर चला जाऊया काय? झाला सगळं बघ, तोंड बिंड सगळं पॅक केला. तर चला आता जाऊया. आता काय जोपर्यंत मंदिरात नाही तोपर्यंत काय तोंडाचं काढू नका, कारण लई पुढं पण लई ऊन लागायला आले. चला आम्ही आता कोल्हापूर सिटीत पोहोचलोय. खरंच कोल्हापूर सिटी एकदम छान आहे आणि खरं ट्रॉफिक लय आहे कोल्हापुरात. खरं बघा, प्रत्येक ठिकाणी असं सिग्नल आहेत, कारण अपघात त्याच्यापासून वाचतोय त्यामुळे सिग्नल हे पाहिजेच. खरंच कोल्हापूर सिटी पण अगदी बघण्यासारखे आहे. अजून आम्ही थोड्याच अंतरावर महालक्ष्मी मंदिर राहिले, तोपर्यंत आता जरा ऊन लागाले म्हणून गाडीला त्रास होतोय, म्हणून जरा सावलीत थांबलोय, कारण उन्हाचा तडका जास्त आहे. आणि आमच्या संग 2 मुलं आमचे असल्यामुळे की नाही, त्यांना ऊन लय लागाले. त्यांना असं पॅक करून आणले तरी सुद्धा ऊन लागायला आले, तोंडाला असं ऊन पडवायला आले. म्हणून थोडा जरा सिटी झाल्यानंतर जरा थांबलोय आम्ही झाडाखाली. जरा महालक्ष्मी मंदिरमध्ये पोहोचलोय. आता इथं गाडी पार्किंग केल्या, ही पार्किंगची व्यवस्था आहे. हे मंदिरच्या बाहेरील बाजूचा परिसर आहे. मंदिर बाहेरून असं आहे. आत्ताच आम्ही गाडी आमची पार्किंग केल्या आणि आता मंदिर पण आत गेल्यानंतर तुम्हाला दाखवतोच. बघा महालक्ष्मी मंदिर बाहेर येऊन किती छान दिसायला लागले. तर किती छान आहे आजूबाजूची कोल्हापुरी पायतान, आजूबाजूचा सगळा परिसर किती छान आहे. मंदिरात गर्दी किती आहे, कारण आम्ही आमच्या ओटी सामान सुद्धा घेतलं. ओटी सामान मंदिराचं थोडं बांधकाम चालू असल्यामुळं असं पूर्ण बांधकामासाठी असं झाकून घेतलेलं आहे. दर्शन प्रवेश मार्ग आहे. कारभार मला आमच्या ऊन लागायला लागले, उन्हात दर्शनाला थांबले आहे मी. आज लय ऊन लागायला, आता अंधारी आल्या म्हणून डोळ्याला. आम्ही आता दर्शन घेऊन बाहेर आलोयच. तर आता मोबाईल वापरण्यास, शूटिंग करण्यास, फोटो काढण्यास सक्त मनाई असल्यामुळे आम्ही आतलं काय मंदिर तुम्हाला दाखवू शकलो नाही. आमच्या कारभारांना जास्त ऊन लागत होतं, त्यांना डोळ्यात अंधारे माराल ते, कारण उन्हात दर्शनाला थांबल्यामुळे की नाही ऊन पण जास्त असल्यामुळे त्याला जर चक्कर माराल ते. दर्शन घेऊन त्या कडेलाच बसल्यात. आता जरा पाणी त्यांनी पिऊन जरा ताजतावून झाल्यात, म्हणून ते आता ब्लॉकमध्ये आल्यात. तर काय भारी वाटायला ना आता? काय वाटतं? होय, उन्हाचा तडका जास्त असल्यामुळे येणारच की. तर मंदिर बघितलं ना, मंदिरात दर्शन तर झालं काय? मग छान आहे की नाही मंदिर? मस्त आहे म्हणजे तेव्हापेक्षा तर आता खूप बदल झालाय. आता थोडं बांधकाम चालू असल्यामुळे जरा थोडं आजूबाजूला पडदे लावलेले आहेत.
तर मग आता बांधकाम आवडत आलेलं आहे वाटतं. तेव्हा लहान असताना आलेलं त्याच्यावर आता आलोय त्यामुळं भरपूर असं बदल वाटायला इथं आले. होय. अजून पण थोडं बांधकाम चालूच आहे की. होय चालू आहे ना. आणि गर्दी सुद्धा जास्त आहे आज. आज सोमवार असल्यामुळं थोडी गर्दी पण भरपूर आहे. आम्हाला वाटलं रविवारी गर्दी असेल म्हणून आज आलोय मी, पण सोमवार सुद्धा गर्दी भरपूरच आहे. हे बघा असे स्टॉल सुद्धा आहेत सगळे. बघा किती प्रत्येक ठिकाणी गर्दी आहे. तर हे आमचा विराज काय पाहिजे श्लोकला, काय मागायला? लागलाय बा. त्याला काय तर लागणार असते, कुठं पण गेला तर काय तर मागतोय. काय पाहिजे? देवाचं पाहिजे दोरा. दोरा घेऊया की. तर चला मंडळी, अजून काय काय आहे तुम्हाला दाखवणारच आहे. इथे गणेश मंदिर सुद्धा आहे. मंदिर सुद्धा छान असं आहे. आणि प्रत्येक इथं आत मंदिराच्या गाभाऱ्यात मोबाईल अलाउड नाही आहे, त्याच्यामुळं बाहेरनंच असं शूटिंग घ्यावं लागते. छान असा परिसर आहे. ते दत्त मंदिर सुद्धा आहे. हे दत्त मंदिर सुद्धा छान मंदिर आहे असं. छान असं. आणि गर्दी पण खूप वाढलेली आहे आता. ते मामा पेढे सुद्धा विक्रीसाठी आहेत. आता ऊन, एवढं ऊन असलं तरी पण गर्दी भरपूर आहे. म्हणजे आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आता निघायला लागलोय. तर मी घेतले पेढे. जाताना आमच्या कारवामी असे पेढे घेतल्यात. पेढे खूप आवडतात आम्हाला. होय. चला, मंदिराच्या बाजूतील परिसर आहे हा. असं साड्यांचा रंगबिरंगीचा स्टॉल सुद्धा आहे. आणि इथून असं दर्शनासाठी जायला लागते. आणि आहे आमचे मेहुणे भाऊ, ते सुद्धा आलेत आमच्यात कोल्हापूरला दर्शनासाठी. ते आत्ताच आमची गाठभेट झालेली आहे. तुम्ही कसं काय हो? आता देवदर्शन घेऊन आम्ही आता आमच्या घरी निघायला लागलो. तर तुम्हाला सगळ्या मंदिराचा परिसर दाखवलेला आहे, पण आतलं काय दाखवलं नाही, कारण तिथं आत मोबाईल वापरण्यास सक्त बंदी आहे. व्हिडिओ शूटिंग, फोटो काढणे या आत अलाउड नाही आहे. त्यामुळे बाहेरील परिसर आम्ही सगळा दाखवलेला आहे. तर कारभारामध्ये आमच्या आता चांगलं वाटाले वा, त्यांच्या मनासारखे दर्शन झालेलं आहे. गाडी काढून आम्ही आता निघायलो आमच्या घरी. चला चला, झालं ना दर्शन? एक नंबर मस्त झाले. ऊन पण लय लागायला लय. चला जाऊया आता. चला. कान ते सगळं पॅक करा, निघूया आता घरी. जाताना आणि काय चक्कर बिक्कर मारणार नाही ना तुम्हाला? नाही नाही थांब्या आणि थोडा वेळ जरा. नाही नाही, आता हाय व्यवस्थित. आहे ना व्यवस्थित? दर्शन कसं झाले? छान झाले की नाही? छान, मस्त वाटलं. मंदिर 12-13 वर्षातून आता बघितली ना तू? होय. हा, 12-13 वर्षातून आता बैठले. मंदिर केव्हा लहान असताना बैठलेलं, त्याच्यावर मी आता आले हा. आणि मंदिरात खूप बदल झालाय. ते बघून तर मला लई आनंद झाला. मी पण आहे 17 वर्षात आताच बघितली. मग तुम्हाला काय वाटले? मला पण आता छान वाटलं मंदिर. त्या मंदिराचं आत तर बांधकाम पण चालू आहे ना. चालेल. पूर्ण असं मंदिर असं दाखवता आलं नाही मंदिराची, होय. कारण आज सगळं पडदे मारलेले आहेत. होय. त्यामुळं इतकंच दाखवलेलं आहे. तिथून आल्यानंतर आम्हाला आता भूक लागली आहे मुलांना ते, म्हणून आता आम्ही हिंदवी स्वराज्य या हॉटेलमध्ये आता आम्ही जेवणासाठी आलो आहे. तर हॉटेल तुम्हाला दाखवतो. ते हिंदवी डायनिंग, व्हेज नॉनव्हेज थाळी आहे. हे हॉटेल तुम्हाला दाखवतो. या हॉटेलमध्ये आमची सगळी मंडळी जेवायला बसलेले आहेत. हे हॉटेल तसा आत एंट्री झाल्यानंतर महाराजांची मूर्ती आहे. खरंच हॉटेल छान असं आहे. हॉटेल एकदम छान असं स्वच्छ आणि स्वच्छ पण आहे. जेवणाची आतून वाटत बघायला ताट येणं झाली. का लागले? होय, सकाळी नाश्ता केला. नाश्ता केला नाही? हां, म्हणून वाट बघायला जेवणाची. अजून काय ताट यायचं काय नाव नाही. होय. ऑर्डर दिल्या, पोटात कावळे पण ओरडायला. ओरडायला काव काव करायला. काय जरा थांबा, येते आता दादा एवढ्या. आणि आता महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घेऊन आता आम्ही घरी निघालोय. आता वाटतच आलोय.
परत आणि ऊन लागाले म्हणून एका झाडाखाली उभारली. त्या झाडाखाली परत थांबलोय. तर खरंच मंदिर अगदी छान होतं. थोडं बांधकाम चालू आहे तरी पण मंदिर एकदम छान वाटलं आम्हाला, कारण आम्ही लई दिवसातनं मंदिराला गेलेलो. त्यामुळं मंदिर आम्हाला खरंच आतून त्याने सगळं भारी वाटलं. कारण आतला आम्ही शूट करू शकलो नाही, कारण आत कॅमेराला बंदी आहे ना, मोबाईल नेण्यास, ते शूट करण्यास, फोटो काढण्यास. पण बाकीचं बाहेरलं सगळं पार्किंग व्यवस्था, तिथील दुकानं खरंच एकदम छान असं वाटतंय. काय तरी पण म्हणून आमच्या कारवारमाईचं तिकडं जाण्याचं हट्ट होता, तो आज मी पूर्ण केला आहे आणि आम्ही जाऊन आता आलेलो आहे तिकडं. घरी चाललोय. आता घरी चाललोय. थोडं उन्हामुळं जीव जरा पेकाळला आमचा, कारण उन्हाचं दर्शनला होतं ना, उन्हात बारीक उभारायला लागलं ना. आणि गर्दी पण जास्त होती सोमवार असल्यामुळं. त्यामुळं जरा उन्हानं थकवा आल्या काय झालाय. होय. आता थोडं थांबलोय सावली. सावलीत आपण पाणी प्यायला लागले. त्याचा आमचा छोटा मुलगा बघा यो आमचा असं वैतागलाय, गार पाणी प्यायलाय, पाणी आणले भरून. तर मंडळी तुम्ही पण आसपास असाल तर खरंच महालक्ष्मी मंदिरला भेट द्या, कारण मंदिर छान आहे असं. आणि आजच्या पुरतं एवढंच. परत भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तर धन्यवाद.